नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग जरा घराच्या बाहेरून सुरू झाला आहे. त्याचं कारण पण आहे तसं, सकाळी मला थोडीशी घाई झाली आणि आज थोडं काम आहे, मला पर्सनल काम आहे थोडंसं, त्याच्यामुळे थोडीशी घाई झाली. फटाफट उरकलं. आताशी जास्त नाही 10 वाजले असतील. 10 वाजून 2 मिनटं. आताशी 10 वाजून 2 मिनटं झालं आणि पहिली ऑर्डर लागलं आहे, ती घ्यायला आलं आहे. काम उरकतच होतं, त्याच्यातच लागली म्हणून आज सकाळी. आणि कॅमेरा पण चार्ज नव्हता, त्याच्यामुळे फटाफट सकाळचा ब्लॉग बनवता आला नाही. तर आज आहे थोडं काम, मला माझं फटाफट उरकणार आहे. पॉसिबली मी ब्रेक पण आज लवकर घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मला ते काम उरकायचं आहे कारण की आज. चला, बाकीचे अपडेट्स मी पुढे देतो तुम्हाला. मला सुरुवात तर चांगली झाली आहे. माई वडराईची लागली आहे ऑर्डर आणि मस्त आपण हिरवगार धरणवाडीच्या रोडने चाललो आहे. आता सुरुवात चांगली झाली. पावसाचं वातावरण आहे आज पण पावसाचं काही खरं नाही आहे. चला कंटिन्यू. कसं मस्त आहे ना, वाटते ना. पालघर सिटीच्या थोडंसं बाहेर आलो का असं. तर तुम्ही विचार करा, आपल्याकडे एवढं असं नेचर आहे, अजून त्या साईडला राहतात मुंबई साईडला, त्यांचं काय होत असेल. म्हणजे आपण ऑलरेडी पालघरला राहून असं थोडंसं बाहेर आलो गावा साईडला का आपल्याला किती बरं वाटतं. त्यांचं काय होत असेल आल्यावर इकडे. वडराईला पोचलो आपण आता. ही खाडी आहे, इकडून क्रॉस झालं आहे, ती ब्रिजच्या इकडून वडराईची खाडी आहे ही. तर पुढे प्रवाह असेल. तर पावसाळ्यामुळे ही जास्त फ्लोने आहे, तर नॉर्मली कमी असते. तसा हा ब्रिज आहे, हा ओव्हरफ्लो युजली होत नाही. चला पोचूयात. आपल्याकडे ऑर्डर आहे एकदा. तर वडराईला बसलो इकडे, वडापाव घेतला एक. सकाळी नाश्ता काय केला नाही आहे. पाव भज्या खायचं काका. चालून गेली का. या मामांचं आहे वडापावचं दुकान, चांगलं आहे, टेस्टला चांगला आहे. वडराई स्टॉप जवळच आहे. बडावर खातो, निघतो. झोनच्या बाहेर आहे, ऑफलाईन फेकेल ना. आता आलं आहे थोडंसं सामान घ्यायला. तर सामान काय घेतं ते बघून तुम्हाला कळेल काय. आज हॅपी बर्थडेचं पाहिजे होतं. ते नावाचं असतं ना, हॅपी बर्थडे. हां, आज बड्डे आहे कोणाचा तरी, स्पेशल पर्सनचा बड्डे आहे आज माझ्या लाईफमधल्या. तर तेच तयारी करतो आहे. आज ऑनलाईन राहायला लागते, परिस्थिती नाही आहे ना चांगली सध्यामध्ये. आहेत अजून गोल्ड ब्लॅक आहे का. येलो नको, दुसरा दाखव. ठीक आहे, ब्लॅक नाही चालेल तिला. अजून एवढेच आहेत. हे असं हे काय आहे, फुगे आहेत. ओके, फुगे नको, फुग्याला त्रास होतो. हे घेतो, हा चांगला कलर आहे, हे घेतो. आणि बलून्स दे ना मला, ह्याला मॅचिंग बलून्स दे ना. ह्याला मॅचिंग बलून आहेत, पिंक कलरचा बलून आहे का. थोडं घेतो सगळं, म्हणजे एक तर ऑर्डर लागले तर बरं प्रॉब्लेम आहे. ऑनलाईनच आहे म्हणून तर मी ठरवलं आहे का आज लवकर ऑफलाईन जायचं आहे करून. हां, पिंक कलर दे. आणि मग पिंकला कॉम्बिनेशन काय जर ब्लॅक दे. व्हाईट चालेल. हो, पिंक घेतो. व्हाईट घेतो. ते सध्या एवढं घेतो. खाण्यापिण्याचं परत मग नंतर येईल ना तेव्हा घेईल, कारण की ते बोलले बड्डे बनवायचा नाही आहे.
पण तरी मी जबरदस्ती घेतोय सगळं. केक पण बघायला जायचं अजून. ठीक आहे, पोचलो मी घरी. मला भरपूर भूक लागलेली म्हणून मी आता जास्त टाईमपास न करता काहीतरी खायला बनवताच्या हिशोबात लागलो बनवायला. आता सध्या मॅगीच आहे घरात, त्यामुळे मॅगीच बनवतो. काय करणार, ऑप्शन्स नाही आहेत सध्या आपल्याकडे, त्याच्यामुळे जे ऑप्शन आहेत तेच यूज करायचे. काय नाही मिळत रडण्यापेक्षा जे आहे त्याच्यात भागवायचं. काय करणार आता. फटाफट बनवतो. आज थोडं लवकर आलो मी, 3 वाजताच आलो आहे घरी. येता येता थोडा वेळ झालाच, 3 वाजून गेले. याची थोडी जास्त बनवतोय म्हणून 2 पॅकेट घेतले मी. थोडं पाणी टाकायला लागेल एक्स्ट्रा. लागलंय भूक. फक्त एक वडापाव खाल्ला, तुम्ही बघितला ना, ते आपण गेलेलो तिकडे. चहाचं भांडं आहे, कालचं चहाचं भांडं आहे. आज तर सकाळी चहा पण नाही पिला असं. अंडे पण संपले. किती राहिले? 4च राहिले. अंडे पण आणायला लागते. 4च कसे राहिले हे बघू, थांबा. त्यावरच कसे 2च राहतील, 2 टाकायला लागतील. ठीक आहे, आणेल उद्या. एवढंच तर आहे आपल्याकडे खाण्यासारखं. अंडे. आता नवरात्र सुरू होईल तेव्हा परत हाल होणारच आहेत. सध्या एन्जॉय करू अंडे. हो बाबा, लवकर भूक लागले. 2 मिनिटात होता ना तू. काय कर. अंग दुखायला लागलं आज. काय माहित का. टाकून ठेवतो लगेच. तर मॅगी नाही टाकता पॅन मध्ये, कारण की ते बोला असेल ना, याच्यावर प्रॉब्लेम होईल ना, तर लगेच तडेल. झालं. आणि 8ला याच्यातलं थोडं करून टाकू, नाही तडतडे.
अरे लाईट का नाही लावत आहे? लाईट आहे. आता नवरात्र सुरू होईल तेव्हा व्हेज रेसिपीज काहीतरी बघायला लागतील, तर हाल होतील. होते 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 होते. जास्त फास्ट पण करून फायदा नाही ना, नाही तर करपला तर परत प्रॉब्लेम. एक तर परत बनवायला कंटाळा आहे, दुसरं काय नाही. मग उपाशीच झोपेल नाही, ती परत बनवायला नाही येणार. सगळं झालं आपलं जेवण. मॅगी ठीक आहे, चालायचं. जे पोटात जाते ते आपल्यासाठी जेवण, जे पोटात जाते, जे भूक मिटवते ते आपल्यासाठी जेवण. चला या जेवायला, जेवण घेतो. थोडी कामात ते पण ओळखायचं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Bhavya. Happy birthday to you. आजोबाला मम्मीला कपडे पडले काय ते बाई? मी करतो. हे आजीला खाऊ घाल, आजीला खाऊ घाल तुला. तिला तुम्ही घालेली का आधी थांब नसतं ते गाय. मी खाऊ घालतो. हॅपी बर्थडे. चाल दे. सकाळपासून ज्याच्या वाढदिवसाबद्दल मी बोलत होतो, आज भव्याचा बर्थडे होता. हॅपी बर्थडे भव्या. थँक्यू. चला पोचलो मी घरी. आता वाजले आता रात्रीचे 11:05. पोचलो घरी. बर्थडे झाला भव्याचा, ठीक झाला. तिचा मूड थोडा खराब होता, तिची एक्झाम झाला आता डोक्यावरती, तर ती थोडीशी टेन्शनमध्येच असते. अभ्यास करायचा. आम्ही नसायचो आमच्या टायमात, येईल ते येईल लिहायचं, नाही तर सोडून द्यायचं. जेवलो तिकडेच, पप्पांकडेच जेवलो. जास्त शूट नाही केलं तिकडे. ठीक आहे, चला हा ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत